पुढची बातमी 11 एप्रिलपर्यंत विदर्भ फिरून कार्यकर्त्यांशी चर्चा करणार आणि त्यानंतर अमरावतीमध्ये सभा घेऊन निर्णय जाहीर करणार असं आमदार बच्चू कडूंनी सांगितलंय। प्रहारचा एक खासदार दिल्लीत पाठवू असा निर्धार त्यांनी बोलून दाखवलेला आहे आणि या संदर्भात त्यांच्याशी बातचीत केली आपले प्रतिनिधी सूरज दहाट यांनी। लोकसभा निवडणुकीमध्ये बच्चू कडूंच्या प्रहारची भूमिका काय याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे आणि आज जर बघितलं तर अमरावतीमध्ये बच्चू कडूंनी प्रहारच्या महत्त्वाच्या ज्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली होती। याच बैठकीविषयी आपण बच्चू कडू यांना विचारूया, तो काय सांग एकंदरीत या बैठकीमध्ये काय ठरलं? आम्ही सगळे निर्णय राजकुमारजी घेणार आहे, पण 11 एप्रिलपर्यंत आम्ही विदर्भ हा पूर्ण फिरून तिथल्या काय महत्त्वाच्या भूमिका कार्यकर्त्यांना काही नेत्यांना भेटून कशा पद्धतीने समोर जाता येईल याचा एक आखणी होईल आणि दोन्ही गोष्टी आहे। एक तर या सगळ्या याच्यावर बारकाईने लक्ष ठेवणे, वेळ व्यवस्थित आणि व्यवस्थित परिस्थिती असेल तर व्यवस्थित समोर जाणे, मजबूतीने पाऊल समोर टाकणे आणि त्यासोबत जे मुद्दे आता निवडणुकीत नाही आहे, शेतकरी असेल, मजूर असणार, बेरोजगार असेल, घरकुलाचे प्रश्न असेल, या सगळ्या मुद्द्यावर ही निवडणूक कशी नेता येईल याचा आम्ही व्यवस्थित प्रयत्न करणार आहोत। तुम्ही म्हणाला की अमरावती विभागासह पूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रहारचा आमदार लोकसभेमध्ये जायला पाहिजे। प्रहारचा खासदार लोकसभेमध्ये कशा पद्धतीने जाईल याच्यावर बारीक लक्ष ठेवून आहे। जशी संधी भेटन तशा पद्धतीने आम्ही समोर जाऊ। आखरी आपण पाहतो का एकंदरीत व्यवस्था पाहून, जसं आभाळ असलं, पाणी असलं तर छत्री घेऊन जातं, ऊन असली तर आपण दुसरे काही वस्त्र घेऊन जातो। ही व्यवस्था पाहून आम्ही बरोबर, मला असं वाटतं का एक खासदार प्रहारचा निश्चितच दिल्लीला पाठवू अशी आम्हाला आत्मविश्वास आहे आणि तशा चुका आता समोरची पार्टी करणार आहे। समोरच्या पार्टीनं त्या पद्धतीनं चुका केल्या तर त्या चुकीतच आमचं यश लपलेलं आहे। बच्चू कडू एनडीए मधून बाहेर पडणार ते आता कुठं मी अंदर आहे वाटते तुला? हे होते आमदार बच्चू कडू। सूरज दहाट, लोकशाही मराठी, अमरावती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।